सध्याच्या महत्त्वाची बातमी। संजय राऊतांकडून सामनातील रोखठोकमधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आलाय। शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचलेत असं शिवसेनेच्या आमदारानं विमान प्रवासात आपल्याला सांगितल्याचं राऊतांनी सामनातून म्हटलंय। मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडल्याचं आमदार म्हणाले असं सामनातून दावा करण्यात आलाय। तर आपल्यासह पक्षातील लोकांचे फोन टॅप केले जात असल्याचा शिंदेंना संशय असल्याचा दावाही करण्यात आलाय। भाजपने मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं असं सामनात म्हटलंय। तर भाजपनं आश्वासन न पाळल्यानं फसवणूक झाल्याचं शिंदेंना वाटतं असा दावा देखील सामनात करण्यात आलाय। तर काय म्हटलंय सामनात? शिंदे गटाच्या त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले, त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला। शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत। 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे आणि फडणवीसांची 2 दिशांनी तोंड होती। आता फडणवीस त्यांचे उपटे काढत आहेत। राऊत यांनी विचारलेला प्रश्न, मुख्यमंत्री पद पुन्हा मिळालं नाही याच दुखावट्यात शिंदे अजून आहेत का? तर शिंदेंच्या आमदाराचं उत्तर, ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचलेत आणि शून्यात पोहोचलेत। त्यानंतर राऊतांचा प्रश्न, शिंदेंना धक्का बसलाय का? तर आमदाराचं यावर उत्तर, ते मनाने कोलमडले आहेत। राऊतांचा प्रश्न, का काय झालं? तर निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू आणि 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका। निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा असं आश्वासन शहांनी शिंदेंना दिलं होतं। शिंदेंनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही। आपली फसवणूक झाली असं शिंदेंना वाटतं असं आमदारांनी म्हटलं। तर शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असं शिंदेंना खात्रीने वाटतं। दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदेंना संशय, पण शिंदेंची आता पुरती कोंडी झालीये असं आमदारांनी म्हटल्याचा दावा सामनात करण्यात आला।